उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पात्र 729 लाभार्थ्यांसह कर्मचारी व वैद्यकीय पथक असे श्रीराम मंदिर अयोध्या येथे दिनांक 18 एप्रिल रोजी गौरव भारत विशेष रेल्वेने वर्धा रेल्वे स्टेशन येथून रवाना करण्यात आले। या विशेष रेल्वेचे माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून अयोध्याकरिता रवाना करण्यात आले। यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीचे दर्शनाची संधी देण्यासाठी तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत अयोध्या तीर्थ दर्शनाकरिता प्राप्त झालेल्या अर्जातील 800 पात्र लाभार्थ्यांनी निवड करण्यात आली। यापैकी 729 उपस्थित झालेल्या लाभार्थ्यांना दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 4:45 वाजता वर्धा येथून सोडण्यात आलेल्या विशेष गौरव रेल्वे अयोध्या येथे रवाना करण्यात आले। या रवाना करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची प्रवासादरम्यान काळजी घेण्याकरिता 46 सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे 9 असे एकूण 55 कर्मचारी रेल्वेमध्ये लाभार्थ्यांसोबत रवाना करण्यात आले आहे। सदर यात्रा दिनांक 18 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आजपर्यंत 21 जिल्ह्यातून रेल्वे श्रीराम मंदिर अयोध्या येथे गेलेल्या असून अंदाजे 17,000 लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। ही अयोध्या दर्शनाची वर्धा जिल्ह्यातील प्रस्थान होणारी 22वी फेरी आहे। यात्रेदरम्यान नाश्ता, जेवण, चहा, पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था व अयोध्या रेल्वे स्थानकावरून ते निवास व्यवस्थेपर्यंत ने-आण करण्याची संपूर्ण जबाबदारी IRTC यांची राहणार आहे। रोहन भोयर, उलट तपासणी न्यूज, वर्धा।